कर्नाटकामध्ये बंजाऱ्यांचे जास्त आमदार निवडून येतात, बौद्धांचे मातंगांचे कमी निवडून येतात, मादगींचे वगैरे कमी येतात. मी तिथल्या लोकांना याचा प्रश्न विचारला, असं का? तर बंजारे हे टचेबल दलित आहेत, एससी आहेत, आणि महार मांग इतर जे आहेत ते अनटचेबल दलित आहेत. म्हणून त्यांना अनटचेबल नको. जसं महाराष्ट्रातल्या लोकांना मातंग चालतो, चर्मकार चालतो, उच्च जातीय लोकांना महार नाही चालत, कारण तो स्वातंत्र्यासाठी भांडतो, 2 मिनिटात आटोपतोय. तर ते भांडतोय, हक्कासाठी लढतो, म्हणून महार नको. पूर्व आश्रमीचा महार आणि आत्ताचा बौद्ध नको. त्याला आमदार करण्यापेक्षा मातंगांना आम्ही करू, चर्मकारांना करू, आणखी कोणी असेल त्याला करू. डॉक्टर आंबेडकरांच्या वंशज असलेल्या प्रकाश आंबेडकरांना करणार नाही, बोगस महाराजाला करू, कारण त्याच्याकडे एससीचं सर्टिफिकेट आहे. ते नंतर कोर्ट बोगस ठरवतं. तर आम्ही या मानसिकतेतून जोपर्यंत निघत नाही, बंजाऱ्यांनी कोणत्याही धर्माकडे जावं असा किमान माझा तरी आग्रह नाही. पण बंजाऱ्यांनी मला महत्वाचा मुद्दा माझा सांगायचा आहे. मी एवढं सगळं सांगतोय त्याच्या मागे एकच उद्देश आहे, बंजाऱ्यांनी आपली मित्र कोण आणि शत्रू कोण एवढंच ओळखावं. जे मित्र आहेत त्यांना मित्र म्हणून जवळ घ्यावं, आणि जे शत्रू आहे त्याच्यापासून 2 हात दूर राहावं. डॉक्टर आंबेडकर ही जगातली अशी शक्ती आहे. तुम्ही डॉक्टर आंबेडकर वाचा, तुम्ही आंबेडकरांच्या प्रेमात पडाल. आणि तुम्ही आंबेडकर वाचल्यावर आंबेडकरांच्या प्रेमात पडा, आणि एकदा प्रेमात पडल्यावर तुमच्या बापानं तुम्हाला नाकारलं तरी तुम्ही म्हणाल, बाबा तुझ्यापेक्षा आंबेडकर मला महत्वाचा आहे. दुर्दैव आमचं हे आहे की आम्ही आंबेडकराला महार म्हणून नाकारत असू. आम्ही कोण आहोत? तर बुद्धांचे पूर्वरूप आहोत. आणि बुद्ध कोण आहे? तर आमचं उत्तर रूप आहे. म्हणजे ते म्हणाले, जसा जसा माझा मानसिक बौद्धिक विकास होईल तसे तसे आम्ही बुद्धांच्या जवळ जाऊ, आणि जेव्हा आमचा पूर्ण मानसिक आणि बौद्धिक विकास होईल त्यावेळेला आम्ही बुद्ध होऊ.